सर्वांना नमस्कार। सर्वात प्रथम आज ज्यांच्या साहित्यावरच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सगळेजण जमलेलो आहोत अशा थोर साहित्यिक, थोर चित्रपटकार, थोर पत्रकार ज्यांच्यासाठी अनेक विशेषणं वापरावी लागतील अशा आचार्य यात्र्यांना मी अतिशय मनोमन अभिवादन करतो, मनापासून अभिवादन करतो। आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठान आणि साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित या शहरामधले अतिशय प्रख्यात असे सामाजिक कार्यकर्ते बंडू काका जगताप, या साहित्य परिषदेचे असणारे प्रतिष्ठानचे असणारे अध्यक्ष ॲडव्होकेट निरगुडे साहेब, त्यानंतर ज्यांच्या आग्रहाच्या विनंतीनं मी या ठिकाणी आलो असे सतीशराव पाटील, या विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदासी सर, उपमुख्याध्यापक सुरवसे सर, उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा अतिशय मनापासून नमस्कार। मगासपासून माझ्या ओळख करून देताना आचार्य यात्रे यांच्या साहित्यांचे अभ्यासक आहेत असं म्हटलं गेलं, परंतु मी अतिशय नम्रपणानं सांगू इच्छितो की मी तुमच्यासारखाच एक वाचक आहे का ज्याची तुमच्यापेक्षा थोडंसं जास्त वाचन केलं आहे। हे माझ्याकडे एक अधिकचा गुण आहे आणि सतीशरावांना तो लक्षात आल्यामुळे त्यांनी मला आज इथं येण्याची संधी दिली। त्यामुळे तुम्ही जसं आचार्य यात्रेंच्या साहित्याचं वाचन केलं तसं मी देखील आचार्य यात्रेंच्या साहित्याचं वाचन केलं आणि आचार्य यात्रेने त्याचबरोबर अनेक साहित्यकारांचं वाचन केलेलं आहे मी, आणि त्यामुळे मी आज आपल्यासमोर उभा आहे। सासवड शहरात बोलताना आणि या वागेरे विद्यालयात बोलताना आचार्य यात्रेंची आठवण येणे अतिशय स्वाभाविक आहे। मी विचार करत होतो की इथं बसलेल्या मुलामुलींनी आयुष्यामध्ये काय ध्येय ठेवावं, काय उद्दिष्ट ठेवावं, तर त्यांनी उद्दिष्ट असं ठेवलं पाहिजे की आम्हाला असं कर्तृत्व दाखवायचं की आमचं नाव आचार्य यात्रेंसारखं सर्व दिशांमध्ये दुमदुमून गेलं पाहिजे। आचार्य यात्रे या ठिकाणी जन्माला आले, याच ठिकाणी शाळेमध्ये शिकले, परंतु त्यांचं कर्तृत्व केवळ सासवडपुरतं, केवळ पुण्यापुरतं, केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ते संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध झाले। असं कर्तृत्व आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये करायचं, असा एक आदर्श ज्यांच्याकडून आपल्याला घ्यावा, असा एक महान माणूस या भूमीमध्ये होऊन गेला, त्याची आठवण आपण नेहमी ठेवली पाहिजे आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या गुणांचं आपण स्मरण केलं पाहिजे। त्यांच्या गुणांचं स्मरण करताना आचार्य यात्रेंची सगळ्यात जास्त जी मोठी ओळख आहे ती ओळख आहे आचार्य यात्रेंच्या विनोदाबद्दल आहे। आणि आचार्य यात्रेंची विनोदी वृत्ती कुठून जन्माला आली असं मी ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आचार्य यात्रे स्वतः अतिशय खोडकर होते। विद्यार्थी असं विचारतील की गाडे सर तुम्ही हे कसं काय सांगता, तर मी हे सांगत नाही, आचार्य यात्रेंनी स्वतःच लिहून ठेवलं आहे। आचार्य यात्रे शाळेमध्ये शिकायला होते, किती वर्षाचं वय असेल, 8, 9, 10 वर्षाचं वय असेल, त्यावेळची शाळा, 1898चा जन्म, आणि आपल्याला माहिती की त्या काळामध्ये भारतामध्ये प्लेग नावाचा रोगाचा प्रादुर्भाव व्हायचा। उंदरांपासून तो रोग माणसाला व्हायचा आणि माणसं पटापटा मरून जायची, जसं आपण कोरोनामध्ये बघितलं। दुर्दैवानं अनेक माणसांचे मृत्यू झाले। तर सासवडमध्ये सुद्धा प्लेगची साथ सुरू झाली आणि त्यावेळेला पद्धत अशी होती, कोरोनामध्ये जसं शाळा बंद पडल्या आणि आता मोबाईल असल्यामुळे आपण घरी राहून मोबाईलवरती अभ्यास केला, तसं त्या काळामध्ये शाळा बंद करायची सोय होती, मोबाईल अर्थातच नव्हते, त्यामुळे अभ्यासाला सुट्टी होती। आणि आचार्य यात्रेचे खोडकर ते म्हटले की आपल्या शाळेला सुट्टी पाहिजे, परंतु शाळेचे जे मुख्याध्यापक होते ते अतिशय कठोर शिस्तीचे असे ग्रस्त होते। ते म्हटले सर्व सासवड शहरात उंदीर मरून पडत आहेत, परंतु जोपर्यंत शाळेत एखादा मेलेला उंदीर सापडत नाही तोपर्यंत शाळेला सुट्टी मिळणार नाही म्हणजे नाही। आता त्या काळामध्ये मुख्याध्यापकांच्या समोर जाऊन बोलण्याची प्राज्ञा कोणाची नव्हती, या पिढीतल्याही कोणाची नव्हती, माझीही नव्हती, तुमची कदाचित असेल की नाही मला माहिती नाही, पण आचार्य यात्रेंचा विचार करण्याची पद्धत एवढी विलक्षण। त्यांनी आपल्या एका मित्राला धरलं। आचार्य यात्रेंचे जे वडील होते केशवराव, त्यावेळेला ते म्युन्सिपाल्टीमध्ये अधिकारीच्या पदावरती होते आणि गावामध्ये सर्वत्र उंदरांचे पिंजरे लावलेले असायचे, ते उंदीर पकडायचे आणि ते नेऊन मारायचे, असा एक कार्यक्रम होता। आणि रोज संध्याकाळी ते पिंजरे घरामध्ये आणून ठेवले जायचे, कारण ते म्युन्सिपाल्टीमध्ये अधिकारी होते इथल्या सासवडच्या। मग आचार्य यात्रेने एका मित्राला हातीशी धरलं आणि त्यांनी काय केलं, तो पिंजरा अशा ठिकाणी लावून ठेवला आणि त्याच्यामध्ये उंदीर पकडला। उंदीर पकडल्यानंतर आचार्य यात्रेत ते स्वतः आणि त्यांचा मित्र या करा नदीवरती गेले। आज करेला पाणी कमी आहे, पण त्यावेळेला कराई खूप भरून व्हायची। त्या मित्रांनी त्याला बुडवून त्या उंदराला त्यामध्ये मारलं, नदीमध्ये मारलं। आणि मग ह्या दोघांनी, ते आता म्युन्सिपाल्टीचे अधिकारी, शाळा म्युन्सिपाल्टीची प्राथमिक शाळा, तेव्हा ते म्हटले की आम्हाला रविवारच्या दिवशी भूगोलाचा अभ्यास करायचा। वडिलांना आनंद वाटला की अरे आपल्या मुलाला किती अभ्यास करायचा म्हणून। वडिलांनी चावी दिली, ते शाळेत अभ्यासासाठी म्हणून गेले आणि गुपचूप कागदामध्ये गुंडळून नेलेला तो उंदीर जो होता तो एके ठिकाणी त्यांनी असा सारून ठेवला। झालं 2-3 दिवसात तो उंदीर मेलेला,
त्याचा वास सुटला आणि सगळ्या शाळेला सुट्टी मिळाली. अशा प्रकारचे खोडकर अत्रे हे अतिशय भारी होते. ही विनोदाची देणगी त्यांना त्यांच्या गुरूंच्याकडून मिळाली. त्यांनी आयुष्यामध्ये साहित्य क्षेत्रात ज्यांना गुरु मानलं त्या राम गणेश गडकरींकडून त्यांना ही देणगी मिळाली. राम गणेश गडकरींचा भाऊ जो होता तो भाऊ एके दिवशी झोपला आणि त्या काळात आजच्यासारखी सिमेंट कॉन्क्रीटची घरं नसायची. शेणा मातीची, सारवलेली कुडाची, मातीच्या भिंती असणारी अशी घरं असायची आणि उंदरांचा उच्छाद फार असायचा. उंदीर, विंचू, साप हे सहज दिसायचे. तर एके दिवशी काय झालं, या गडकरींच्या भावाच्या उशाखाली विंचू सापडला. लोक म्हणाले विंचू सापडला. विंचू सापडल्यानंतर लोक काय करतात, पटकन मारतात. गडकऱ्यांना सांगितलं की तुमच्या भावाच्या उशाखाली उंदीर सापडला. गडकरी म्हणाले बरोबर, दगडाच्या खाली उंदीर सापडणारच म्हणले. म्हणजे माझ्या भावाचं डोकं दगडासारखं आहे त्यामुळे दगडाखाली उंदीर सापडणारच, असं त्यांचे गुरु. आचार्य अत्रे विनोद करताना कोणत्या पातळीला जातील हे सांगता यायचं नाही, अशा प्रकारचे अनेक विनोद आहेत. मग त्यांनी राजकीय पक्षाचं पण काम केलं. अनेक वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षाचं काम केलं, नंतर काँग्रेस पक्ष सोडला वगैरे वगैरे. हा सगळा राजकीय इतिहास आपण बाजूला ठेवूयात. परंतु त्यांच्या विरोधात उभे असणारे एक पोपटलाल नावाचे गृहस्थ होते, ते त्यांच्या विरोधातले उमेदवार होते. आणि आचार्य अत्रेंचं डोकं किती विलक्षण चालायचं. ते सभेमध्ये उभं राहिले आणि विरोधकावरती टीका करणं ही परंपरा तेव्हाही होती आणि आताही चालू आहे. ह्याच्यात फार काही मला नवीन वाटत नाही. पण आचार्य अत्रे बोलायला उभे राहिले. म्हटले माझ्या विरोधात हा जो उमेदवार आहे ना पोपटलाल नावाचा, अतिशय खोटारडा इसम आहे म्हटले. पुरावा त्याच्या नावातच आहे म्हटले. जगातले सगळे पोपट हिरवे असतात पण हा जगातला एकच पोपट आहे जो लाल आहे म्हणून सांगतो पोपटलाल. अशा प्रकारचे विनोद करायचे. पण या विनोद वृत्तीनं आचार्य अत्रेंच्या जीवनामध्ये एक विलक्षण बदल घडवला. तो बदल घडवला पुणे शहरात ज्यावेळेला ते शिकायला गेले. याच संस्थेची म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची जी पुण्यातली शाळा आहे, भावे हायस्कूल या नावाने ओळखतात. त्यावेळेला अर्थातच संस्थेचं नाव हे नव्हतं. संस्थेचं नाव पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन असं होतं. आणि भावे हायस्कूलमध्ये ते शिकायला गेले आणि त्या ठिकाणी योगायोगानं त्यांच्या वर्गामध्ये 2 जणं होते. हे 2 जणं कोण होते तर राम गणेश गडकरी, त्यावेळेचे प्रख्यात नाटककार, साहित्यकार, हे त्यांचा छोटा भाऊ आचार्य अत्रेंच्या वर्गामध्ये होता. आणि त्या काळातले एक अतिशय प्रसिद्ध कवी, बालकवी, त्यांचा छोटा भाऊ देखील त्यांच्या वर्गामध्ये होता. आता श्रावणाचा महिना सुरू आहे आणि बालकवींचं गीत तुम्ही सहजपणे ऐकलेलं आहे. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, हे गीत ज्यांनी लिहिलं ते बालकवींचा छोटा भाऊ त्यांच्यामध्ये होता. आता आपल्या वर्गामध्ये एखादा असा मोठ्या माणसाचा भाऊ आहे, आपल्याला काय आठवावं, काय करावं असं वाटावं. मोठं व्हायची काही सूत्र आचार्य अत्रेंच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आचार्य अत्रेंनी नंतर त्यांचं दीर्घ आत्मचरित्र लिहिलं. जवळपास काही 1000 पानांचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलं, वेगवेगळ्या खंडांमध्ये लिहिलं आहे. त्याचं प्रकाशन करताना किंवा त्याच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी अतिशय सुंदर वाक्य लिहिलं आहे. ते सुंदर वाक्य लिहिण्यापूर्वी एक कल्पना त्या काळची मी सांगतो. त्या काळी गरीब गरजू जे विद्यार्थी होते ना, ज्यांना खाण्यापिण्याची भ्रांत असायची, ते लोकांच्या घरी जायचे आणि लोकांना म्हणायचे की आज आम्हाला जेवायला वाढा. त्याला म्हणायचं माधुकरी मागायचे. म्हणजे लोकांच्या घरी आम्हाला जेवायला वाढा असं भिक्षा मागायची, त्याच्यावरती जेवायचं पण शिकायचं. आचार्य अत्रेंनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये असं लिहिलं आहे की आयुष्यभर सद्गुणांच्या दाराशी जी मी माधुकरी मागितली त्याच्या बळावरती मी आज उभा आहे. म्हणजे माझ्या अंगामध्ये चांगले गुण आले पाहिजेत त्याच्यासाठी ते खटपट करत होते. आणि त्या खटपटीचा विषय असा की मग त्यांनी केशवसुतांची कविता अभ्यासलेली होती. बालकवींच्या भावाच्या माध्यमातून त्यांनी बालकवींची ओळख करून घेतली. राम गणेश गडकरींच्या भावांच्या माध्यमातून त्यांची ओळख करून घेतली. ते लिहितात कसे, ते विचार कसा करतात, ते कशा पद्धतीने एखादा प्रसंग लिहितात, याचा सगळ्याचा बारकाईने ते अभ्यास करत होते. आणि त्या काळामध्ये पुणे शहरामध्ये 101 मोठे थोर व्यक्तिमत्व राहत होते, ज्यांचं भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अतिशय मोठं योगदान आहे असे लोकमान्य टिळक त्या ठिकाणी होते. त्याच्याचबरोबर लोकमान्य टिळकांचे जे एका अर्थानं वैचारिक विरोधक होते असे नामदार गोपाळकृष्ण गोखले होते. अच्युतराव कोलटकर नावाचे संदेश नावाचं वर्तमानपत्र चालवणारे अच्युतराव कोलटकर होते. स्वतः राम गणेश गडकरी होते. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांचे अतिशय जवळचे मित्र असणारे दादासाहेब खापर्डेकर असतील. अशा सर्व मोठ्या माणसांची भाषणं ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी जायचं, ती भाषणं ऐकायची आणि त्या भाषणामधून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे अशा पद्धतीचे खटपट करायचे. त्यामुळे जीवनामध्ये पहिली गोष्ट केली पाहिजे ते म्हणजे महत्त्वाकांक्षा उत्कट ठेवली पाहिजे. मगाशी अब्दुल कलामांच्या पुस्तकाचा उल्लेख केला, प्रज्वलित मने. अब्दुल कलामांनी सांगितलेलं वाक्य आपल्या सगळ्यांच्या मनावरती कोरलेलं असलं पाहिजे. अब्दुल कलामांनी असं सांगितले, नॉट फेल्युअर बट लो एम इज द क्राईम.
आम्हाला आयुष्यामध्ये उंच स्वप्न बघता आली पाहिजे की मी त्या ठिकाणी जाईन, मी अमुक करून दाखवेन, असं स्वप्न आम्हाला बघता आलं पाहिजे. आणि हे स्वप्न आम्हाला झोपेत पडलं कामा नये, हे आम्हाला दिवसा ढवळ्या बघता आलं पाहिजे, म्हणजे आम्हाला दिवसा त्यासाठी परिश्रम करता येईल. त्यामुळे पहिलं म्हणजे आपलं ध्येय हे उंच ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ध्येयासाठी परिश्रम करायला पाहिजेत. एक परिश्रम म्हणजे अशा मोठ्या माणसांची जवळीक ठेवायची. त्याच्या पुढचे परिश्रम आचार्य यात्रेंनी केले. त्या आचार्य यात्रेंनी थोडे वयाच्या उशिरा केले. आचार्य यात्रे भावे स्कूलमधनं शिकले आणि नंतर फर्ग्युसनमध्ये गेले, BAची परीक्षा पास झाले, मुंबईला वकिली शिकायला गेले. पण तो दुर्दैवानं अचानक त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि घरचा सगळा भार त्यांच्या अंगावरती येऊन पडला. त्यामुळे वकिलीचं शिक्षण त्यांना अर्धवट सोडावं लागलं आणि शिक्षकी पेशा त्यांना पत्करावा लागला. आचार्य यात्र्यांनी असं लिहून ठेवलं की मी ठरवून कोणत्याही क्षेत्रामध्ये आलो नाही, माझ्या जीवनामध्ये योगायोग घडत गेले आणि मी त्या क्षेत्रात गेलो, ते शिक्षण क्षेत्रामध्ये गेले. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कॅम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये ते मुख्याध्यापक झाले. आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले. आणि त्या काळामध्ये शिक्षकांना कोणत्याही प्रकारच्या औपचारिक असं पदवीचं फार बंधन नव्हतं. आज जसं शिक्षकांना BA B.Ed झालं पाहिजे, BSc B.Ed झालं पाहिजे, MA B.Ed झालं पाहिजे, अशा प्रकारचे फार जाचक नियम त्या काळात नव्हते. त्यामुळे आचार्य अत्रे फक्त BA झालेले होते आणि ते मुख्याध्यापक झाले. वयाच्या अगदी 23-24व्या वर्षी ते मुख्याध्यापक झाले. आणि एके दिवशी शाळा तपासायला जे वरिष्ठ अधिकारी आले आणि ते म्हणाले की या शाळेचे मुख्याध्यापक हुशार आहेत, खटपटी आहेत, परंतु त्यांनी शिक्षणाचं औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही, प्रशिक्षण घेतलेलं नाही, त्यांनी ते घेतलं पाहिजे आणि म्हणून ते शिकलं पाहिजे. आता आचार्य यात्रेंना हा शेरा बंधनकारक होता, कारण सरकारकडून त्यावेळेला अनुदान मिळायचं. त्या अनुदानासाठी हा शेरा पाळणं हे बंधनकारक होतं. आणि आचार्य यात्रे मुंबईच्या शाळेमध्ये शिकायला गेले. कोणत्या वयामध्ये शिकायला गेले तर आचार्य यात्रे साधारणपणे 26-27व्या वर्षी शिकायला गेले. आता मित्रमैत्रिणीनं तुम्ही 16-17 वर्षाचे आहात. आताच्या या वयात शिकणं सोपं आहे, कारण तुमचं वय लहान आहे. लहान वयात माणसं जास्त गतीनं शिकतात, हा पहिला क्रमांक. दुसरा मुद्दा असा की आचार्य यात्रेंचंच लोकरूढीप्रमाणे त्या काळात वयाच्या अगदी लहान अवस्थेमध्ये लग्न व्हायचे. आचार्य यात्रेचं लग्न झालेलं होतं त्या काळामध्ये आणि ते लग्न झाल्यानंतर ते शिकायला गेले होते. मुख्याध्यापक होते, नोकरी करत असताना शिकायला गेले होते. माणसाला एकदा पैसा मिळवायची सुरुवात झाली त्याच्या आयुष्यामध्ये की त्याचं शिक्षण थांबतं, असं अनेक ठिकाणी बघायला मिळतं. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आचार्य यात्रे शिकायला गेले. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, त्यामुळे विद्यार्थी म्हणून आचार्य यात्रेंचं अनुकरण काय करू शकतो? आचार्य यात्रेंच्या वर्गामध्ये अनेक मोठे मोठे सरकारी अधिकारी, अनेक शाळांचे मुख्याध्यापक, ज्यांना बढती मिळवायची असे ज्येष्ठ शिक्षक, ज्यांनी आयुष्यामध्ये 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये खर्च केलेले आहेत, असे लोक त्यांच्या वर्गामध्ये. आणि आचार्य यात्रे तुलनेने त्यांच्यामध्ये अशी नवखे होते. जेमतेम 5-6 वर्षाचा त्यांचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव. पण आचार्य यात्रेंनी ठरवलं की इथं आपण शिक्षण घ्यायचं, ते चांगलं शिक्षण घ्यायचं. आणि म्हणून आचार्य यात्रेंनी स्वतःची एक अभ्यासाची पद्धत शोधून काढली. हे अतिशय महत्त्वाचं आहे. अभ्यासाच्या अनेक पद्धती सांगितल्या जातात, आपण अनेक पद्धतीनं अभ्यास करू शकतो, पण स्वतःची काही वेगळी पद्धत आपल्याला शोधता येते का? तुम्ही जरूर विचार करा. त्यांनी पद्धत शोधून काढली. जे अभ्यासाचे विषय त्याचे संदर्भ ग्रंथ तिथं ग्रंथालयामध्ये होते. ते ग्रंथालयामधला एक जो महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे की ज्याचा वारंवार उपयोग करावा लागतो, तो संदर्भ ग्रंथ आणायचा, त्या लेखकाचं म्हणणं संपूर्णपणे वाचायचं आणि नुसतं वाचायचं नाही, ते आपल्या वहीमध्ये टिपून ठेवायचं की अमुक मुद्दा आहे, तमुक मुद्दा आहे, या ठिकाणी असं म्हटलं आहे, त्या ठिकाणी तसं म्हटलं आहे. असं एका लेखकाचं पुस्तक वाचल्यानंतर मग काय करायचं, त्याच विषयावरती आणखीन दुसऱ्या कुठल्या लेखकांनी लिहिलं आहे ते पुस्तक आणायचं. मग आता फक्त तुलना करायची, अमुक एक मुद्दा आहे, या मुद्द्याबद्दल त्या लेखकांनी काय म्हटलं, आता या लेखकांनी काय म्हटलं, असं करून तो मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि आचार्य यात्रेंनी तसं केल्यानंतर त्यांना परीक्षेमध्ये या सर्व विद्यार्थ्यांच्यामध्ये, विद्यार्थी म्हणजे हे सर्व नोकरदार लोक आहेत, त्या नोकरदारांच्यामध्ये आचार्य यात्रेंचा पहिला क्रमांक आला. आणि आचार्य यात्रे म्हणाले की तेव्हा मला माझ्या असलेल्या अंगी सामर्थ्याचा साक्षात्कार झाला. जुनं एक मराठी गीत आहे, नंतर यूट्यूबवरती तुम्ही जरूर ऐका. ते गीत असं आहे, एका तळ्यात होती बदके पिलेक सुरेख, वेडे कुरूप होते पिल्लू तयात एक. हे अतिशय सुंदर गीत आहे, सुमधुर गीत आहे. त्याच्यातला चाल, लय, भाव, अर्थ. राजहंसाचा जो पक्षी असतो ना, राजहंस अतिशय चांगला देखणा सुंदर पक्षी असतो, त्याचं जे छोटं पिल्लू असतं ना आणि बदका जर छोटं पिल्लू, हे दोघांचं जर बघितलं ना तर राजहंसाचं पिल्लू जे आहे ते लहानपणी अतिशय कुरूप दिसत असतं. आणि ते बदकांच्यामध्ये वाढल्यामुळे त्याला उगीचच वाटतं, आपल्या मनामध्ये येतं, आम्ही सासवडमध्ये राहतो, मी अमक्याच गल्लीत राहतो, मी तमकंच करतो, मग माझ्याकडे कसं काय जमणार, मला कसं काय होणार, असा अजिबात कोणताही मनामध्ये भाव आणायचा नाही. मराठीमध्ये त्याला न्यूनगंड असं म्हणतात.
आचार्य अत्रे म्हणाले की त्या परीक्षेतल्या यशामुळे मला साक्षात्कार झाला आणि मी आयुष्यात काहीतरी करू शकतो याची विलक्षण प्रेरणा माझ्या मनात निर्माण झाली आणि तिथून पुढचं आचार्य अत्रेंचं जीवन बदलल्याचं आपल्याला दिसतं. सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी जाऊन पराक्रम केला. सर्व क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी एक ठसा उमटवला की आचार्य अत्रेंचं नाव घेतल्याशिवाय त्या क्षेत्राचा विचार तुम्हाला पूर्ण करता येत नाही. अशी स्थिती आचार्य अत्रे गेल्यानंतर इतक्या दिवसांनी सुद्धा आहे. त्यामुळं असं यश आपल्याला मिळवलं पाहिजे, असे परिश्रम आपण केले पाहिजेत. हे आचार्य अत्रेंच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळतं. आचार्य अत्रेंच्या जीवनातून अजून एक गोष्ट आपण सगळ्यांनी शिकली पाहिजे. आणि सांगताना मी मुद्दाम 11वीची सगळी साधारण तुम्ही मुलं आहात यांच्यासमोर मी मुद्दाम अतिशय गंभीर मुद्दा सांगतो. हा गंभीर मुद्दा काय आहे तर 2-5 वर्षापूर्वी मी वर्तमानपत्रामध्ये एक आकडेवारी बघितली. आता अलीकडच्या दिवसात मी ती तपासली नाही, पण तुम्ही पण तपासू शकता. ती आकडेवारी अशी आहे की गेल्या अमुक एका वर्षामध्ये आमच्या देशामध्ये म्हणजे भारत देशामध्ये विद्यार्थ्यांचं आत्महत्येचं प्रमाण दुप्पट झालेलं आहे. जेवढे विद्यार्थी 10 वर्षापूर्वी आत्महत्या करायचे त्याच्यापेक्षा आज दुप्पट संख्येनं विद्यार्थी आत्महत्या करतात. ही अतिशय दुःखद आणि दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. तुमच्या आमच्या आजूबाजूला सुद्धा या गोष्टी घडतात. अगदी 8-15 दिवसापूर्वीच एका शाळेमध्ये घटना घडली, मला माहिती आहे. अगदी तुमच्या पुढे 1 वर्ष 12वीत असलेला मुलगा तिने आत्महत्या केली. आचार्य अत्रेंच्या जीवनातनं जर शिकायचं असेल तर कोणत्याही प्रकारे आत्महत्येच्या विचाराला शरण जायचं नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आचार्य अत्रेंनी स्वतः लिहून ठेवलं आहे. पुण्यातल्याच एका व्यक्तीनं त्यांच्यावरती आळ घेतला, खोटा आळ घेतला, विशेषतः त्यांच्या काकांवरती. आणि त्यांच्या काकांनी एक कंपनी चालवायला घेतली होती आणि त्याच कंपनीमध्ये काहीतरी आर्थिक गैरव्यवहार झाला आणि त्याचे एक साधे सभासद आचार्य अत्रे होते म्हणून ते गैरव्यवहार सहभागी आहेत म्हणून त्यांच्यावरती आळ घेतला आणि आचार्य अत्रेंच्यावरती जवळपास 2-2.5 वर्ष पुण्याच्या कोर्टामध्ये खटला चालू होता. आचार्य अत्रेंनी स्वतः लिहून ठेवलं आहे की त्या काळामध्ये किमान 5 ते 7 वेळेला माझ्या मनामध्ये आत्महत्येचे विचार आलेले आहेत. ही कबुली द्यायला धाडस लागतं मित्रमैत्रिणींनो. हे तुम्हाला लक्षात येईल, तुमचं जसं वय वाढत जाईल तसं तुम्हाला लक्षात येईल. परंतु मुद्दा पुढचा आहे. आचार्य अत्रे म्हटले की ज्या क्षणी माझ्या मनामध्ये विचार आला त्या क्षणी पुन्हा एकदा जीवनाची इच्छा उपळून वर आली आणि मी मरणार नाही, मी आत्महत्या करणार नाही, मी भेकड म्हणून मरणार नाही. माझ्यावरती जो खोटा आळ आला आहे तो खोटा हे सिद्ध केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हा निश्चय करून मी परत आलो. काय आज तुमच्या आयुष्यामध्ये कमी आहे तसं विचारायला गेलं तर? तुम्ही एका चांगल्या शाळेमध्ये शिकताय, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला एवढं शिक्षणाची संधी दिली आहे. आज भारतातल्या मोजक्या विद्यार्थ्यांच्यामध्ये तुम्ही आहात. भारतातली एक जुनी आकडेवारी अशी सांगते की जर पहिलीमध्ये 100 मुलांनी प्रवेश घेतला असेल तर 11वीचं शिक्षण घेणारे त्याच्यातले 40च असतात. ही एक आकडेवारी आहे. 12वीच्या पुढचे त्याच्यातले 27च जातात. अशा भाग्यवान 40% विद्यार्थ्यांच्यामध्ये तुम्ही आहात. 27%मध्ये पण तुम्ही जाणार आहात. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला प्रवेश घेऊन दिला, तुमच्या वह्या पुस्तकाची व्यवस्था केली, तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली, जी काही तुमची परिस्थिती आहे, काय घाबरण्यासारखं आहे? आणि या ठिकाणी बसलेली सगळी व्यासपीठावरची मंडळी आहेत आणि इथं उपस्थित असलेली मंडळी, तुम्ही हक्काने जाऊन सांगा, आग्रहाने सांगा की अशी अडचण आहे, आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा. याच्याशिवाय अडचण नाही. अडचण एकच असू शकते असं मला वाटतं. जरा ज्येष्ठ मंडळी बसली त्यामुळं कदाचित संकोचाने कोणी हो म्हणेल असं मला वाटत नाही. अडचण एकच असते या वयामध्ये जे मी बघतो ते म्हणजे तिनं मला नाही म्हटलं, तो मला नाही म्हणतो. नाही, आता हे मी जरी थोडंसं गमतीनं बोलतो आहे असं वाटत असलं तरी ही ब्रेकअपची समस्या सासवडमध्ये किती मला माहिती नाही, परंतु आमच्या पुण्यामध्ये तुमच्यापेक्षा जरा उडालेले मुलं मुली आणि त्यांच्याशी माझा जास्त संबंध येतो. पण अशी समस्या असं वाटतं, असं ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आठवण करायची. कोणाची आठवण करायची? इथं फोटो लावला आहे आचार्य अत्रेंची. मी असं भेकडासारखं मरणार नाही हे मनाशी म्हणायचं. आणि अजून एक इंग्रजीमध्ये वाक्य लक्षात ठेवायचं, धिस इज नॉट द एंड ऑफ द रोड. माझं आयुष्य संपलेलं नाही आहे हे स्वतःचं स्वतः मनाला सांगायचं. तुमच्यापैकी सगळेजणं असा विचार करतील असं मला म्हणायचं नाही आहे, कुणीतरी असं असू शकतं. परंतु अजून एक जबाबदारी तुम्ही घ्यायची. कदाचित या सभागृहात नसलेला पण तुमचा मित्र मैत्रिणी या अवस्थेतच जाताना तुम्हाला दिसू शकतो, असू शकतो. जरा बारकाईनं आपण एकमेकांशी बोला. अतिशय मोकळेपणानं आपण या वयात बोलतो आणि असं जर कोणी करतंय असं वाटलं तर त्याच्याशी बोलावं, परंतु विषय तिथे पूर्ण करू नये. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला असं देतो की समजा तुमच्यापैकी एखाद्याला खूप ताप भरला
तर तुम्ही मित्र बसून तिथं काय चर्चा करणार का? मग आता तुला तू ताप भरला, मग तू आता क्रोसिन घे, मग तू डोलो घे, मग तू अजून घे, तू तमुक घे, असं करणार का? डॉक्टर जे चांगले आहेत तुमच्या परिचय त्यांच्याकडे घेऊन जाणार? मनामध्ये असे चुकीचे विचार येणं हे सुद्धा आजारपण आहे. आपण मोकळेपणानं स्वीकारूयात आणि असं जाऊन कुणा कुणासाठी तरी तुम्ही बोला, मदत उपलब्ध आहे. अगदी तुम्हाला वाटलं की आपण कुणाला फोन करावा असं जर वाटलं तर यांच्यापैकी ज्यांचा फोन आहे तुमच्याकडे त्याला फोन करा. किती वाजले हा मुद्दा नाही, फोन करायचा आणि असं मला वाटतं, असं आहे, गरज आहे, तुम्ही मदत करा. आणि मी जरी सतीशराव आणि आमच्या सरांना थोडं ओळखत असलो, परंतु या सगळ्या मंडळींच्याबद्दल मला खात्री की ते तुम्हाला रात्रीच्या 2 वाजता देखील मदत करतील. आपल्या काळी 12 वाजता म्हणायचे, पण हल्ली 2-2:30 वाजेपर्यंत मुलं मुली जागे असतात. रात्रीच्या 2, 2:30, 3 वाजतासुद्धा तुम्ही फोन करा. आणि अगदीच कुणाला नाही तर माझा नंबर पण मी देऊ शकतो, मला पण फोन करा. आणि अशा काही प्रसंगात थोडंसं मला मदत करण्याची एक प्रसंग येऊन गेला, ते आजचा विषय नाही म्हणून मी त्याच्यामध्ये जात नाही. परंतु हे लक्षात ठेवायचं, आचार्य यात्रेंच्याकडून गुण घ्यायचा, तो म्हणजे आपण आयुष्यामध्ये काहीतरी कर्तृत्व दाखवल्याशिवाय, सिद्ध केल्याशिवाय आपलं आयुष्य नैसर्गिकपणे आपण पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही, हा आपण घ्यायचा. ज्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलो, त्या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही वेगवेगळं वाचन केलं, वेगवेगळ्या गोष्टींचं तुम्ही अवलोकन केलं. आचार्य यात्रेंचं साहित्य वाचत असताना आपण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या मराठी भाषेमध्ये आपला जन्म झाला, ज्या मराठी प्रांतामध्ये आपला जन्म झाला, या मराठी भाषेची थोरवी वाढवण्याचं काम आपल्यावरती आहे. आणि आजचं काम जरा अवघड अशासाठी आहे की आचार्य यात्रेंच्या काळात जी आव्हानं होती त्याच्यापेक्षाची आजची आव्हानं जास्त आहेत. सहज आपल्या लक्षात येतात ती वेगवेगळ्या भाषांची आव्हानं आहेत, पण 2 भाषांची आव्हानं फार मोठी आहेत आपल्याकडे. एक पहिलं आव्हान म्हणजे आपल्या सगळ्यांच्याकडे जे आव्हान आहे ते म्हणजे इंग्रजी भाषेचं आहे. इथे सासवडमध्ये नाही, परंतु पुण्यामध्ये आम्ही असं बघतो की इंग्रजीमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढती आहे आणि मराठीमधनं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. आणि आपल्या भाषेवरती बोलण्यामध्ये कळत नकळत इंग्रजी भाषेचा पगडा होतो. सहजपणे आमचे मुलं मुली मित्र, जे तरुण मित्र असतात ते म्हणतात, माझ्यासाठी खूप सारं तू घेऊन ये, खूप सारं हे लॉट्स ऑफचं भाषांतर आहे, भरपूर घेऊन ये. म्हणजे समजा आता वाढायचं म्हटलं, आई मला आज भरपूर जेवायला वाढ असं आपण म्हणतो, किंवा आई मला खूप सारं जेवायला वाढ. हे थोडासा फरक आहे. हल्ली तुम्ही बघत नाही, मला कल्पना आहे, पण वेब सिरीज वगैरे मराठी वेब सिरीज मी बघितल्या नाहीत. मी अदरवाईज हिंदी इंग्लिश पण वेब सिरीज बघतो, सिनेमे पण बघतो, मला आवडतं बरं का ते, एक जाता जनरल माहिती. परंतु विशेषतः मराठी मालिकांच्यामध्ये भाषेवरती हिंदीचा पगडा आहे. वर्तमानपत्रामध्ये सुद्धा हिंदीचा पगडा आहे. वर्तमानपत्रामध्ये वाक्य छापून येतं आमच्या, असे प्रसिद्धीपत्रक त्यांनी जारी केले, हे हिंदीचं भाषांतर आहे. प्रसिद्ध केले असं मराठीमध्ये म्हणलं पाहिजे. सिरियलमध्ये किंवा हल्ली आमचे मुलं मुली सहज म्हणतात, अरे जरा तू माझी मदत कर. मराठीमध्ये असं म्हणत नाहीत, अरे जरा मला मदत कर असं म्हणतात. ही भाषेची शैली टिकवण्याचं आव्हान आपल्या सगळ्यांच्यावरती आहे. आणि दुसरं आव्हान तुम्ही पेललं पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक प्रयोग सांगतो. नंतर ज्या वेळेला तुम्हाला स्मार्टफोन मिळेल, ज्यावेळेला तुम्हाला कॉम्प्युटर मिळेल, ज्यावेळेला इंटरनेट कनेक्शन मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, त्या दिवशी हा प्रयोग तुम्ही करून बघायचा. आज आमच्यासारखे शिक्षक वर्गातल्या 50, 100, 200 मुलांना शिकवतात, पण सगळ्या जगाला माहिती देणारा शिक्षक कोण आहे आज? त्याचं नाव आहे गुगल बाबा किंवा गुगल ताई, काय तुम्ही म्हणणार त्याचे तुम्ही ठरवा. पण त्या गुगलला एक प्रश्न विचारा, कुठलाही एक प्रश्न विचारा तुम्ही. तो प्रश्न सुरुवातीला मराठी भाषेत विचारायचा, कुठलाही एक प्रश्न विचारायचा. आता मी समजा इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी आहे, तर मी इलेक्ट्रॉनिक्सबद्दल असं विचारू शकतो की अमुक जे इलेक्ट्रॉनिक्समधलं सर्किट असतं त्याची मला माहिती सांगा, असं मी इंग्रजीमध्ये विचारायचं. मग बघायचं किती वेबसाईट्स येतात हे पहिलं बघायचं. मग हाच प्रश्न हिंदीमध्ये विचारायचा की इलेक्ट्रॉनिक सर्किटची मला माहिती द्या, हिंदीमध्ये विचारायचं. किती वेबसाईट येतात ते बघायचं. आणि तिसरा प्रश्न परत मराठीत विचारायचा की इलेक्ट्रॉनिक सर्किटची माहिती देणं मला द्या. एक प्रश्न 3 भाषामध्ये विचारायचं. आणि तुमच्या लक्षात असेल, मी हा प्रयोग करून बघितला आहे. कुठल्याही विषयाचं जगामधल्या इंग्लिशमध्ये जेवढे तुम्हाला ऑप्शन्स मिळतात किंवा जेवढे सर्च रिझल्ट्स मिळतात त्याच्यापेक्षा तुलनेने हिंदीमध्ये अतिशय कमी असतात आणि मराठीमध्ये कमी असतात. आता इथं आपलं काम आचार्य यात्रेंच्यासारखं सुरू होतं, हे मित्रमैत्रिणींनो लक्षात ठेवा. ते काम असं आहे की मराठी भाषेमध्ये आपल्याला आपलं म्हणणं सांगता आलं पाहिजे. जगाच्या व्यासपीठावरती आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की जगामध्ये इंग्लंडनी प्रगती केली, अमेरिकेनं प्रगती केली, अमुक देशांनी प्रगती केली, हे सगळे इंग्रजी बोलतात. पण लक्षात ठेवा,
जे मातृभाषेतनं विचार करतात आणि ज्यांनी जगाच्या पाठीवरती सर्वात जास्त प्रगती केली अशा देशांमध्ये जे मातृभाषेतनं शिकतात आणि मातृभाषेतनं स्वतःचं म्हणणं मांडतात अशा देशांनीसुद्धा प्रगती केली. मी 2-4 देशांची फक्त मी तुम्हाला नावं सांगतो. आपल्याकडे आपण समजा मोटर गाड्या म्हटलं, मोटर कार म्हटलं तर जास्तीत जास्त कुठल्या कंपन्यांची नावं येतात तर जपानी कंपन्यांची नावं येतात. जपानमध्ये जपानी भाषेतच शिकतात, शिक्षणसुद्धा जपानी भाषेमध्येच आहे. आपल्याकडे जे कुठले स्मार्टफोन आहेत त्याच्यामधले जगामधले जास्तीत जास्त स्मार्टफोन्स कोरिया देशात बनतात, साऊथ कोरियामध्ये बनतात. साऊथ कोरियामध्ये सुद्धा त्यांच्या कोरियन भाषेमध्ये शिकवतात. आपला जो शेजारी ज्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे सदोदित, तो म्हणजे पाकिस्तान नव्हे, तो म्हणजे चीन आहे. त्या चीनमध्ये सुद्धा चीनी भाषेतच शिकवतात. चीनने आता त्या ChatGPTला एक नवीन मॉडेल आणले काही दिवसांपूर्वी, आपण बातमी वाचली, तिथे चीनी भाषेतच शिकवतात. रशियामध्ये रशियन भाषेतच शिकवतात. इस्रायलमध्ये हिब्रू भाषेतच शिकवतात. भारतातच दुर्दैवानं असं झालं, तुम्ही महाराष्ट्रात जा, तुम्ही कर्नाटकात जा, आणखीन तुम्ही गुजरातमध्ये जा किंवा तुम्ही मध्य प्रदेशात जा, आम्हालाच दुर्दैवानं असं वाटतं की आमच्या भाषेमध्ये शिकलं म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. हे पहिल्यांदा झटकून टाकलं पाहिजे. आणि मी सांगत असं होतो की आपल्याला मराठीमधनं आपलं म्हणणं मांडता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी इंटरनेटवरती विकिपीडियावरती तुम्ही कुणीही जाऊन लिहू शकता. अशा प्रकारचं लिखाण आपण केलं पाहिजे आणि त्याचा सराव झाला पाहिजे. हा लिखाणाचा सराव करताना आपण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे कुणाचंही बघून लिहायचं नाही. शाळेमध्ये विद्यार्थिनींना असतं, दुर्दैवानं आमच्यासारखे शिक्षक त्यांना कारणीभूत आहेत असं वाटतं. आमच्यासारखे म्हणजे माझ्यासारखे इथं बसलेले उर्वरित शिक्षक अपवाद आहेत असं मी नम्रपणाने सांगतो. आमच्यासारख्या शिक्षकांना काय वाटतं, कोण मुलगा किंवा मुलगी हुशार की त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं धड्यात दिलेल्या शब्दांनिशी जसंच्या तसं बरोबर उत्तर दिलं तो सगळ्यात हुशार, असं माझ्यासारख्या शिक्षकांना वाटतं. म्हणून आमचे सगळेजण काय करतात, विद्यार्थिनी मित्रमैत्रिणी, परीक्षा सुरू झाली की मग त्यांच्या युक्त्या प्रयुक्त्या सुरू होतात आणि मग एका असं महत्त्वाच्या ठिकाणी बसायचं की जिथून आपल्याला चौफेर नजर ठेवता आली पाहिजे आणि दिसलं पाहिजे. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल ना तर कुणाचीही कृपा करून नक्कल करू नका. कारण एका गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवा, तुमच्यासारखे तुम्हीच आहात. तुम्हाला असं वाटेल सर तुम्ही काहीतरी सांगताय, स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं आहे, देर इज एनिथिंग अँड एव्हरीथिंग यू कॅन डू इन द वर्ल्ड. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. त्यामुळं कुणाची नक्कल करायला जाऊ नका. त्यानं तसं लिहिलं ना मी तसं लिहीन, ही कारकुनी झाली. तुम्हाला कारकून व्हायचं का, माझं ऑब्जेक्शन नाही बरं का. नाही तर म्हणाल सर तुम्ही कारकून होऊ नका म्हणून सांग, माझं अजिबात त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. तुम्ही चांगले कारकून व्हा, पण आपल्याला नक्कल करायची नाही. आपल्याला स्वतःच्या भाषेमध्ये आपलं म्हणणं मांडता आलं पाहिजे, हे शिकलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून मगाशी मी जे 2-3 प्रश्न तुम्हाला विचारले ते प्रश्न असे होते की ज्या वेळेला तुम्ही एखादं रील बघता, एखादी छोटीशी तुम्ही क्लिप बघता, त्या क्लिपमध्ये संवाद कसे लिहिले ते आपल्याला लिहिता येतील का, तशी आपल्याला कल्पना करून लिहिता येईल का, असं तुम्ही विचार करा आणि स्वतःच्या भाषेमध्ये तुम्ही लिहायला जा. आणि तुमच्या लक्षात असं येईल की आता इंटरनेटवरती किंवा इंस्टाग्रामवरती पूर्वी असं म्हणायचं सेलिब्रिटी हा शब्द जुना झाला. आता नवीन शब्द काय, इंस्टाग्रामवरती कोण असतात, ज्यांचे करोडो फॉलोअर्स असतात त्यांना काय म्हणतात, त्यांना म्हणतात इन्फ्लुएन्सर असं म्हणतात. हां, ते इन्फ्लुएन्सरचं तुम्ही जर बघितले, असे जर 2, 4, 5 इन्फ्लुएन्सर बघितले तर हा इन्फ्लुएन्सर कुणाची नक्कल करत नाही, त्यामुळे तो प्रसिद्ध होतो. त्यामुळे कुणाचीही नक्कल करू नका. आम्ही शाळेत असताना एक वाक्य असं स्पर्धांमध्ये म्हणलं जायचं, नक्कल करायला अक्कल लागते आणि अक्कल नसली तर शक्कल बिघडते असं म्हणायचं. तर कृपा करून जीवनामध्ये कुणाची नक्कल करू नका. आचार्य यात्रेंनी सुद्धा जीवनामध्ये कुणाची नक्कल केली नाही. आणि आज तुमच्या आमच्यासमोर आव्हान जे आहे ते आणखीन वाढत चाललं आहे. आज तुमच्या आमच्यासमोर जे आव्हान आहे ते तुम्हाला असं वाटेल की आमची स्पर्धा आहे ती पुण्यातल्या मुलांशी आहे. तुमची स्पर्धा पुण्यातल्या मुलामुलींशी नाही. तुम्हाला असं वाटेल आमची स्पर्धा मुंबईतल्या मुलामुलींशी, तुमची स्पर्धा मुंबईतल्या मुलामुलींशी नाही, दिल्लीतल्या नाही, चेन्नईतल्या नाही, हैदराबादमधल्या नाही, बेंगलुरूमधल्या नाही. तुमची स्पर्धा जगातल्या सगळ्या मुलामुलींची हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे स्पर्धेमध्ये आपल्याला पुढं जायचं हे आपण लक्षात ठेवायचं. आणि भारतामध्ये ती गुणवत्ता आहे, कारण हजारो वर्षाची संस्कृती आम्हाला लाभली आहे. हजारो वर्ष आमच्या पूर्वजांनी, आमच्या वाडवडिलांनी, आमच्या महान व्यक्तींनी एक जीवनाला दिशा देणारं तत्त्वज्ञान आम्हाला शिकवलं आहे, हे आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आमची स्पर्धा जगातल्या मुलांशी आहे, तुम्ही लक्षात ठेवा. हा नंबर 1चा मुद्दा. आणि नंबर 2चा मुद्दा, तुमची स्पर्धा जी आहे ना ती उद्या या स्मार्टफोनशी आहे. या स्मार्टफोनचा जो पुढचा अवतार येणार आहे तो तुमच्याशी स्पर्धा करणार आहे. आज तो आमच्याशी स्पर्धा करायला लागला आहे. मगाशी सतीशराव मला सांगत होते बसल्या बसल्या की त्या अमुक एका शाळेमध्ये ना ते शिक्षक नाहीत म्हटले, तिथे रोबो शिकवतात.
असं म्हणतात. आता आज आमच्याशी स्पर्धा आहे ती तुमच्याशी, उद्या तुमच्याशी स्पर्धा आहे. AI म्हणजे काय? तर AI याचा अर्थ असा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, असं त्याचं सरळ सरळ भाषांतर होतं. पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर आचार्य अत्रेंनी एके ठिकाणी असं म्हटलं आहे की ज्याची स्मरणशक्ती चांगली तो जास्त बुद्धिमान, असं मी मानतो. तसं हे जे सगळे कम्प्युटर, स्मार्टफोन, मोबाईल, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ते सगळं लक्षात ठेवतात. सगळं 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 लक्षात ठेवतात. कारण त्याच्या मागे तशा प्रकारची व्यवस्था केलेली असते. त्याच्या मागचं जे सर्किट असतं, हार्डवेअर जे असतं ते त्याच्या मागे असतं. तुम्ही एखादी जरी गोष्ट केली, तुम्ही एक जरी लाईक दिलेला असेल तरी तो तिथे रेकॉर्ड होतो. तुम्ही इंस्टाग्रामचं एक रील किती सेकंद बघितलं हे तिथे रेकॉर्ड होतं. तुम्ही इंस्टाग्राममध्ये अमुक माणसाची रील किती वेळाला बघितले ते तिथे रेकॉर्ड होतं. तुम्ही एका रीलवरनं किती एक सेकंदात पुढे जंप केला तिथे रेकॉर्ड होतं. आता तुम्ही म्हणाल त्याच्यात काय एवढं आहे, पण त्याच्यातनं पुढची गोष्ट जन्माला येते आणि त्याला म्हणतात बिग डेटा. म्हणजे उदाहरणार्थ इथं आता समजा 70-80 विद्यार्थी बसलेत आणि मला माहिती आहे की 70-80 विद्यार्थी अमुक एक गोष्ट करतात. मग मी त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न देत होतो, अमुक एक गोष्ट दिवसातनं किती वेळा करतात? मग त्याच्यातनं लक्षात येतं की अमुक एक गोष्ट 10 वेळेला करतात. मग त्या 10 वेळेला करतात, मग त्या गोष्टीमध्ये प्रत्येकजण किती वेळ घालवतो? अशा प्रकारे विश्लेषण करत 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 एक मोजकं त्याच्यामध्ये माहिती येते आणि त्या माहितीच्या आधारावरती पुढचा निर्णय घेतात. पुढचा निर्णय घेणारे कोण आहेत असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला समजण्यासाठी मी एक उदाहरण देतो. आपल्या गावामध्ये सुद्धा आठवड्याचा बाजार भरत असेल. आठवड्याच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुकानं असतात आणि विशेषतः भाजी मंडईमध्ये, भाजी बाजारामध्ये तुम्ही गेलात की ते विक्रेते मोठ्या मोठ्या आवाजात ते सांगत असतात की काय कोबी एवढा, दोडका तेवढा, गवार एवढी, वगैरे वगैरे वगैरे. हे मोठ्या आवाजात सांगत असतात. ह्याचा अभ्यास करणारे हे सुद्धा एक प्रकारचे विक्रेतेच आहेत. ही शेवटी माहिती जमा होते आणि त्या माहितीतनं निष्कर्ष निघतात की सासवडमधल्या मुलांना अमुक गोष्टी आवडतात. आणि मग पुढच्या क्षणी असं होतं की तुम्ही जर मोबाईल बघायला लागलात की पुढच्या क्षणी बरोबर तुमची ती जाहिरात तुम्हाला येते. आता मी पुढच्या क्षणी म्हटलं त्याच्यातसुद्धा मी दुरुस्ती करतो. माझ्या परिचयाचे एक जण आहेत, अगदी नावानिशी सुद्धा किस्सा सांगायला हरकत नाही. आमच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे आर्किटेक्ट आहेत, ते अध्यक्ष होते अनेक वर्ष. त्यांनी मला एक प्रसंग सांगितला, घडलेला प्रसंग. ते म्हणाले की एके दिवशी त्यांच्याकडे कारचा इन्शुरन्स घेण्यासाठी म्हणून एक इन्शुरन्स एजंट माझ्याकडे आलेला होता. मोबाईल फोन, स्मार्टफोन आहे तो शेजारी ठेवलेला आहे आणि तो इन्शुरन्स एजंट सांगतोय की आमची स्कीम अशी, एवढे पैसे भरायचे, हे कवर केले, ते कवर केलं. हे बोलणं चालू आहे. बोलणं चालू असताना एका अननोन नंबरवरनं फोन आला आणि त्यांनी विचारलं, अहो सहस्त्रबुद्धे, तुम्हाला कारचा इन्शुरन्स घ्यायचा आहे ना? तुम्ही जे काही बोलताय ते ऐकतोय. जुन्या काळी असं म्हणलं जायचं, बिग ब्रदर इज वॉचिंग यू. आता बिग ब्रदर नाही, दिस इज डिअर डिव्हाइस इज वॉचिंग अस ईच अँड एव्हरी सेकंड. ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आता ह्याच्यातनं पुढं होणार आहे काय? याच्यातनं पुढं असं होणार आहे की जगामध्ये जो खर्च होतो एखादं वेगळं उत्पादन व्हायला, त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात. उत्पादन करण्यासाठी खर्च होतात. त्यातलं पहिलं म्हणजे काही कच्चा मालावरती खर्च होतो, काही त्याच्या प्रक्रियेवरती खर्च होतो आणि काही ती प्रक्रिया चालवणाऱ्या माणसांवरती खर्च होतो. साधारणपणे 1-3-4 खर्च, आणि काही मार्केटिंग वगैरे वगैरे आणि नंतर सगळीकडे साहित्य पोहोचवणे, डिस्ट्रीब्युशन अशामध्ये खर्च होतो. तर त्याच्यामधला ह्या सगळ्या लोकांना असं वाटतंय की जास्त खर्च आम्ही माणसांवरती करतो. ही माणसं कोण आहेत? तर ही माणसं कुठे ना कुठेतरी प्रत्यक्ष कष्टाचं, स्किलचं काम करतायत. त्यांच्यावरती खर्च होतो. आणि ही माणसं कशी नकोत? म्हणजे मग शिक्षकांना पगार कसे द्यायला नकोत, मग 7वा वेतनायक संपत आला आता 8वा वेतनायक कसा नको, पुन्हा 10 वर्षांनी 9वा कसा नको, हे सगळं विचार करतात. मग शिक्षकाचं एक मशीनच आणून ठेवलं तर मशीनला काही वेतन आयोग वगैरे नाही, त्याला फक्त लागतं इंटरनेटचं कनेक्शन आणि त्याला लागतं चार्जिंग. मग ते बोलायला सुरुवात करतं, पडद्यावरती चित्र दाखवतं. ते काय म्हणत नाही आज 8वा वेतनायक आहे, उद्या 9वा द्या वगैरे, असं मशीन काय म्हणत नाही. असे खर्च कमी करायला लागतात. जगामध्ये वेगवेगळ्या महागड्या गाड्या आहेत. त्याच्यातल्या एका कंपनीचं नाव आहे स्कोडा कंपनी. त्या स्कोडा कंपनीचा युरोपमध्ये एका ठिकाणी प्लांट आहे. प्लांटमध्ये रोज 50 गाड्या तयार होतात. आता ह्या स्कोडा कंपनीच्या गाड्यांची किंमत किती असते? सरासरी किंमत मी सांगतो आहे, जसं तुम्ही गाडी घ्याल त्याप्रमाणे. तर सरासरी 50-60 लाखापासून त्यांची गाडी सुरू होते, त्याच्या आत गाडी येतच नाही. अशा 50 गाड्या त्याच्यामध्ये होतात. असा काही एकरमध्ये पसरलेला तो कारखाना आहे. त्या कारखान्यामध्ये किती लोक काम करत असतील? आता ही माझी माहिती पण जुनी आहे, काही वर्षांपूर्वी. तुमच्या मनामध्ये जे आकडे आले ते सगळे आकडे चूक आहेत. त्या कंपनीमध्ये फक्त 3 लोक काम करतात आणि त्याच्यातला एक सिक्युरिटी गार्ड आहे.
लक्षात आलं? त्यामुळे आपली जी स्पर्धा आहे ती त्या AI शी आहे, हे लक्षात ठेवायचं. आता असं म्हटल्यानंतर कृपा करून घाबरून जायचं कारण नाही की सर आम्हाला फारच भीती दाखवतात, घाबरून जायचं काम नाही. AI कडे जे नाही आहे ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्याकडे आहे. तो आहे इमोशनल इंटेलिजन्स. याला भावना कळत नाही. ज्या वेळेला वर्गामध्ये आम्ही शिकवत असतो, चांगले शिक्षक असतात, अनेक शिक्षकांचं नाव घेतलं आपल्या अध्यक्ष साहेबांनी, निरगुडे साहेबांनी, असे अनेक शिक्षक आहेत. एखाद दिवशी असं घडतं की एखादा विद्यार्थी लक्ष देत नाही आहे मनापासून. माझ्यासारखे मारकुटे रागवणारे शिक्षक सोडून द्या, परंतु एखादा शिक्षक प्रेमानं जवळ जातो आणि अरे बाळा काय झालं, का बरं तुझं लक्ष नाही, असं प्रेमाने हात फिरवतो. त्या जो स्पर्श असतो ना प्रेमानं पाठीवरती हात फिरवलेला, तो स्पर्श कुठलाही AI करू शकत नाही, तो स्पर्श रोबोट कुठलाही करू शकत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि असं जे मानवी मूल्य आहे ना, ते मानवी मूल्य त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे हे मानवी मूल्य तुमच्या आमच्यामध्ये आहे, तुमच्या अंगामध्ये गुणवत्ता आहे. पण ती गुणवत्ता अशी कॉपी करण्याची गुणवत्ता जर असेल ना, तर मग काही खरं नाही. तुम्हाला नवीन काहीतरी सुचलं पाहिजे, नवीन काहीतरी करता आलं पाहिजे. आणि ते जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये भवितव्य आहे, आणि खूप भवितव्य आहे. आत्ताच 8-15 दिवसापूर्वी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी चर्चा करत होतो. त्यांचा मुलगा सध्या अमेरिकेत असतो, तो झाला मेकॅनिकल इंजिनियर, आणि तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये करतो. त्याला म्हणले की किती पगाराची ऑफर आली आहे, हे सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढ्या पगाराची ऑफर आली. आता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आता किती पगाराची येऊन अमेरिकेत येऊन ऑफर येईल असं वाटतं. 2, 5, 10, 15, 20, 25 लाख, 1 कोटी, 2 कोटी वगैरेपर्यंत आपली झेप जाते. ते असं म्हणाले की माझ्या मुलाला $100 मिलियन ऑफर आलेली आहे. $100 मिलियन म्हणजे किती? मिलियन म्हणजे दशलक्ष, 100 म्हणजे 100 दशलक्ष, आणि $100 रुपयात जर भाषांतर म्हणजे त्याचं परिवर्तन करायचं असेल तर त्याला साधारण सरासरी $100 गुणाकार करूच शकत नाही मी मेंदून. तुम्ही करू शकणार नाही कारण पाढेपाठ नाही, सोडून द्या, नंतर करा. $100 मिलियन ऑफर एका माणसाला आहे. काय आहे त्याच्याकडे? तर त्याच्याकडे AI कसं वापरायचं याची युक्ती आहे. ही युक्ती तुम्ही शोधून काढू शकता. ती युक्ती तुम्हाला आयुष्यात यश देणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आयुष्यातलं यश कशावरती मोजायचं. गणित आपण सगळेजण शिकलो. गणितात बहुतेक सगळी गणितं अशी असतात की एका गणिताचं एकच उत्तर येतं आणि ते बरोबर असतं. उरलेली सगळी उत्तरं जी आहेत ती चुकीची असतात. परंतु मित्रमैत्रिणींनो, या गोष्टीवरती कृपा करून विश्वास ठेवा. मी जे सांगतोय ते आयुष्याचं गणित हे विलक्षण आहे, ते वेगळं आहे. एका प्रश्नाची अनेक उत्तरं संभवतात आणि ती सर्व उत्तरं एका वेळेला बरोबर असू शकतात. मी तुमच्या माहितीसाठी 2 उदाहरणं देतो. आता इथलं सासवडचं मला माहिती नाही म्हणून अन्यथा मी सासवडचं उदाहरण दिलं असतं, परंतु मी तुमच्या माहितीसाठी उदाहरणं देतो. पुण्यामध्ये एक अत्यंत प्रसिद्ध असे हृदयरोग तज्ज्ञ आहेत, त्यांचं नाव डॉक्टर जगदीश हिरेमठ. काल परवा त्यांचा एक व्हिडिओ आला आहे, आपल्यापैकी अनेक जणांनी ऐकला असेल. त्यांची अपॉइंटमेंट मिळायलासुद्धा महिने लागतात. त्यांचं 2 मिनिट मिळवायला तुम्हाला महिनाभर वाट बघावी लागते. आयुष्यामध्ये त्यांना पैसा भरपूर आहे कारण हातामध्ये त्यांच्या कौशल्य आहे. जिवंत हृदयावरती ते हृदय चालू असताना शस्त्रक्रिया करू शकतात, हे कौशल्य आहे. डॉक्टर जगदीश हिरेमठांचं आयुष्य यशस्वी आहे की नाही? डॉक्टर जगदीश हिरेमठांचं आयुष्य यशस्वी आहे. पण हे मी बोलत असताना याच क्षणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागडच्या जंगलामध्ये डॉक्टर विकास बाबा आमटे तिथं त्या सगळ्या रोग्यांची, तिथल्या सगळ्या आपल्या बांधवांची सेवा करतायत. त्यांच्या आयुष्यामध्ये तशा अर्थाने पैसा नाही, मग त्यांचं आयुष्य यशस्वी आहे की नाही? हे पण डॉक्टर आहेत आणि ते पण डॉक्टर आहेत. ह्यांचं पण आयुष्य यशस्वी आहे आणि त्यांचं पण आयुष्य यशस्वी आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं, माझं आयुष्य यशस्वी काय याची व्याख्या दुसऱ्या कुणीही करायची नाही. कृपा करून हा अधिकार आई, वडील, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, शिक्षक, मोठी माणसं कुणालाही देऊ नका. हे मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो आहे. आपलं आयुष्य यशस्वी काय याचा निकष तुम्ही स्वतः ठरवा, त्याची जबाबदारी घ्या. आणि तुम्हाला लक्षात असेल की ज्या क्षणी तुम्ही आयुष्याची जबाबदारी घ्यायला सुरुवात कराल त्या क्षणी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडलेला असेल. आणि जसं आज आचार्य अत्रेंच्या साहित्यवरच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलो, तसंच काही वर्षानंतर आता
जसं निरगुडे साहेबांनी सांगितलं की मुख्याध्यापकांच्या खोलीमध्ये जायला आम्हाला भीती वाटायची, परंतु आज मला अतिशय मानानं या ठिकाणी बसायची संधी मिळाली. तसं तुमच्यापैकी अनेक जण या ठिकाणी येऊन बसू शकतात. हे कर्तृत्व तुम्ही आयुष्यामध्ये दाखवू शकता. याच्यावरती विश्वास ठेवा. स्वतःचं यश तुम्ही स्वतः ठरवा. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही जे सगळे प्रयत्न केले त्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. ज्यांना मी 1, 2, 3, 4 पारितोषिकं दिली आहेत त्यांचं विशेष अभिनंदन करतो. परंतु उरलेल्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, कवितेच्या 2च ओळी आहेत. त्या कवितेत असं म्हटलं आहे की पराभवाची वाटली नव्हती केव्हाच मजला भीती, पराभवाची वाटली नव्हती केव्हाच मजला भीती, कारण माझी कविता विजयासाठी कधीच नव्हती. त्यामुळे आजच्या स्पर्धेमध्ये जर यश नाही मिळालं तर कृपा करून नाराज होऊ नका. आयुष्य तुमच्या पुढे पडलेलं आहे, ते आयुष्य सुंदर बनवा हे आवाहन करतो. त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. आणि सतीश रावांनी विशेषतः आग्रहपूर्वक मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे अतिशय मनापासून आभार मी मानतो आणि माझं बोलणं संपवतो.